श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 5 मे 2026 रोजी आलेली आहेत अंगारकी संकष्टी चतुर्थी. जसे की आपल्याला माहीत आहे, प्रत्येक महिन्यामध्ये 2 चतुर्थी तिथी येत असतात. एक असते कृष्ण पक्षामध्ये आणि दुसरी असते शुक्ल पक्षामध्ये. जी चतुर्थी शुक्ल पक्षामध्ये येते तिला विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं आणि कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. आणि जेव्हा संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा निर्माण होतो आणि याच चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते. अंगारकी चतुर्थी ही वर्षातील सर्वात मोठी चतुर्थी तिथी मानली जाते. या दिवशी व्रत केले तर वर्षभरात येणाऱ्या सर्व संकष्टीचे शुभफळ प्राप्त होते. म्हणजेच आपल्याला 21 संकष्टीचे शुभफळ जे आहे तर ते मिळत असते. आणि म्हणून या दिवशी सर्वजण व्रत करून भगवान श्री गणेशाची पूजा करत असतात. अंगारकी चतुर्थीचा योग हा फार दुर्मिळ आहे, जो वर्षातून 2 वेळा किंवा 3 वेळा येत असतो. आणि म्हणून या चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेश आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात. त्यामुळे पृथ्वीवरती गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते. या दिवशी वातावरणात गणेश लहरी, सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात. आणि म्हणून या दिवशी काही उपाय केल्याने त्याचे आपल्याला अनंत पटीने फळ मिळते. परंतु या दिवशी आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे वाईट दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागत असतात. भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून काही या चुका ज्या आहेत तर त्या होऊन जातात. अगदी जाणून बुजून तर या चुका आपण करत नाही, पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपण जी काही पूजा करतो, जी काही सेवा करतो किंवा जे काही व्रत करतो तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही. मग आपण म्हणत असतो की मी कितीही देवाची पूजा करतो, सेवा करतो, काही उपायसुद्धा करतो, परंतु त्याचे फळ जे आहे तर ते मला काही मिळत नाही. या उलट दुष्परिणामच हे भोगावे लागत असतात. आणि म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे. या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये. तसेच तुम्ही एक वेळ उपवास नाही केला तरीही चालेल, पण घरामध्ये तुम्हाला या 2 भाज्या अजिबात बनवायच्या नाही, नाहीतर संकटे मागे लागतील, घरात गरिबी आणि दरिद्रता येऊ लागेल. त्याचबरोबर या अंगारकी चतुर्थीला अशा कोणत्या वस्तू आहे ज्या आपल्याला चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत. त्याचबरोबर आपण गणपती बाप्पांना या दिवशी काही वस्तू अर्पण करत असतो, काही नैवेद्य अर्पण करत असतो, परंतु काही गोष्टींची काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहेत. तसेच कोणत्या सेवा करायच्या आहेत ज्यामुळे गणपती बाप्पा हे आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतील. तर अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटन देखील क्लिक करा आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा. तर पहा, ही मराठी नवीन वर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थी आहे आणि म्हणून या चतुर्थीला विशेष महत्त्व दिले जाते. आपण या दिवशी व्रत केले तर आपल्याला वर्षभरात येणाऱ्या सर्व संकष्टीचे शुभफळ मिळणार आहे. त्यामुळे या दिवशी प्रत्येकाने व्रत करायचं आहे. या अंगारकी चतुर्थीचा प्रारंभ 5 मे रोजी पहाटे 5:24 होणार आहे आणि समाप्ती 6 मे रोजी सकाळी 7:51 होणार आहे. आणि म्हणून 5 मे रोजी पूर्ण दिवस मंगळवार आणि चतुर्थी तिथी एकत्र असल्याने ही अंगारकी चतुर्थी असेल. आणि त्यामुळे व्रत उपवास हे 5 मेलाच केले जाणार आहे. या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे, स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल तुम्ही टाकू शकता, चिमूटभर हळद टाकू शकता. यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची देवपूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहेत. गणपती बाप्पांचे विधिवत तुम्हाला पूजा करायच्या आहेत.
मूर्ती असेल तर अभिषेकच करायचा आहे, फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढा, तुपाचा दिवा लावायचा आहे. शक्य नसेल तर तुम्ही तेलाचा लावला तरीही चालेल आणि शक्य असेल तर तुपाचा आणि तेलाचा हे दोन्ही दिवे या दिवशी आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोर लावावे. यानंतर गणपती बाप्पांना जास्वंदाची फुलं, दुर्वा अर्पण करायच्या आहेत, हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत, अष्टगंध लावायचा आहे आणि धूप दीप अगरबत्ती लावून घरातील वातावरण हे तुम्हाला प्रसन्न करायचं आहे. ओम गण गणपते नमः या बाप्पाच्या महामंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. तसेच तुम्ही या अंगारकी चतुर्थीच्या व्रताचा संकल्पसुद्धा करू शकता. या दिवशी गणपती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष ह्या सेवासुद्धा खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. यामुळे गणपती बाप्पांची कृपा आपल्यावरती प्राप्त होत असते. तसेच यथाशक्ती जेवढे शक्य होईल तेवढे तुम्ही गोरगरिबांना, गरजू व्यक्तींना दानसुद्धा करू शकता. या दिवशी जर तुम्ही उपवास करत असेल तर उपवास जो आहे तर तो रात्री चंद्रोदय झाल्यानंतरच सोडला जातो. त्यामुळे या दिवशी चंद्रोदयाची वेळ पाळणे याला खूप जास्त महत्त्व आहे. अगदी आपल्याला चंद्रोदयाची वेळ पाळणं शक्य नसेल तर आपण अगदी उपवास नाही केला तरीही चालेल. पण जेव्हा आपण अंगारकी चतुर्थीचा उपवास करतो तेव्हा चंद्रोदयाची वेळ जी आहे तर ती पाळलीच पाहिजे. तर या दिवशी चंद्रोदयाची वेळ असणार आहे ती रात्री 10:14 असेल. तर याच वेळेमध्ये आपल्याला उपवास म्हणजे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे. आणि जर या दिवशी तुम्हाला उपवास करणं शक्य झालं नाही तरीही चालेल, तुम्ही फक्त अगदी मनापासून श्रद्धेने गणपती बाप्पांची सेवा पूजा केली तरीही बाप्पांचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल. गणपती बाप्पा जे आहेत तर ते बुद्धी, बळ आणि विवेकाची देवता आहे. तर या दिवशी आपल्याला काही ज्या भाज्या आहेत तर त्या मात्र आपल्याला चुकूनही खायच्या नाहीत. तर या भाज्या कोणत्या असणार आहे किंवा असे कोणते पदार्थ आहेत जे आपल्याला या दिवशी चुकूनही खायचे नाहीत. तर या दिवशी सूर्यफूल तेल, सोयाबीन तेल यामध्ये बनवलेले जे पदार्थ असतात तर ते खाणे आपल्याला टाळायचे आहेत. तसेच या दिवशी काळे मीठ खाऊ नये. पॅक केलेले जे ज्यूस असतात, जे रेडीमेड मिळतात, तर असे ज्यूस घेणेसुद्धा आपल्याला या दिवशी आवर्जून टाळायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला मांसाहार या दिवशी चुकूनही करायचा नाही. मांसाहाराला स्पर्शसुद्धा करायचा नाही. या दिवशी या चुका तुम्ही कळत ना कळत केल्या तरीही गणपती बाप्पा हे तुमच्यावरती नाराज होतील आणि तुमच्यावरती अवकृपा करतील. त्याचे जे दोष आहे तर ते सुद्धा तुम्हाला भोगावे लागतील आणि आयुष्यभर याचे परिणाम जे आहेत तर ते मात्र भोगायला लागतील. त्यामुळे अशा क्षुल्लक ज्या गोष्टी आहे तर त्या आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत. आता या दिवशी जरी तुम्ही उपवास करणार असेल तरीही संध्याकाळी उपवास सोडताना आपल्याला कांदा आणि लसूण किंवा मुळा असेल, गाजर असेल, बीट असेल, फणस असेल तर या गोष्टी ज्या आहेत तर त्यासुद्धा आपल्याला खाणं टाळायचं आहे. बरेच जण उपवासामध्ये फणस खातात, परंतु फणस हे जे फळ आहे ना हे कोणत्याही उपवासामध्ये खाल्लं जात नाही. त्यामुळे फणसाचं सेवन आपल्याला या दिवशी अजिबात करायचं नाही. त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये किंवा नैवेद्यामध्ये आपल्याला तुळशीपत्राचा वापर जो आहे तर तो अजिबात करायचा नाही. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कारण गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये तुळशीपत्र हे वर्ज्य मानलं जातं. या दिवशी आपण बाप्पांना तुळशीपत्र अर्पण केले तर ते क्रोधित होतात. त्यामुळे ही एक गोष्ट तुम्हाला आवर्जून टाळायची आहे. त्याचबरोबर या दिवशी काहीही झालं तरीही घरामध्ये मांसाहार आणायचा नाही. त्यामध्ये अंडी असेल, मटण असेल, मांस असेल, मच्छी असेल तर आपल्याला मांसाहार घरामध्ये सुद्धा आणायचं नाही. त्याला स्पर्शसुद्धा करायचा नाही आणि खायचं तर बिलकुल नाही. आता या दिवशी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे तर या दिवशी आपल्याला सात्विक अन्नपदार्थ खायचे आहेत. जर तुम्ही उपवास करणार असेल तर त्या उपवासामध्ये शक्यतो सैंधव मिठाचा वापर करायचा आहे. कारण उपवास असल्यामुळे आपल्या शरीराला सोडियमची गरज खूप जास्त असते आणि सैंधव मिठातून ती भरून निघते. त्यामुळे सैंधव मिठाचा तुम्हाला वापर करायचा आहे. तसेच या दिवशी तुम्ही नारळ पाणी, त्याचबरोबर दूध, अंजीर, खजूर, शेंगदाणा, रताळे, वरईचे तांदूळ, भगर, सफरचंद, डाळिंब, केळी, पेरू जे काही सिजनेबल फळे आहेत तर ती तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर या दिवशी जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांना जो काही नैवेद्य अर्पण करणार आहे
तर तो नैवेद्य शक्य असेल तर तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे. गाय नसेल तर मग तुम्ही घरामध्ये स्वतः ग्रहण केला तरीही चालेल. त्याचबरोबर या अंगारकी चतुर्थीला तिखट खाल्लं जात नाही, म्हणून शक्य असेल तर तुम्ही तिखटाचे पदार्थ जे आहे तर ते आवर्जून टाळा. गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करत असताना सुद्धा तिखट घातलेले पदार्थ जे आहेत तर ते शक्यतो तुम्हाला टाळायचे आहेत. त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये चुकूनही वाद विवाद क्लेश भांडणे होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. या दिवशी घरामध्ये कटकटी झाल्या तर घरामध्ये नकारात्मकता जी आहे तर ती पसरत असते आणि त्यानंतर आपण जी काही पूजा करतो किंवा जे काही सेवा करतो तर त्याचं फळ जे आहे तर ते सुद्धा आपल्याला मिळत नाही. आणि शक्यतो या अंगारकी चतुर्थीचा उपवास जो आहे ना तो आपल्या स्वतःच्याच घरी सोडावा, ते खूप शुभ मानले जाते. त्याचबरोबर या दिवशी दारावरती जर कोणी काही मागायला आले तर त्या व्यक्तीला तसंच जाऊ द्यायचं नाही. अन्नदान तुम्ही करू शकता किंवा एखादा ग्लास पाणी त्या व्यक्तीला दिलं तरीसुद्धा चालेल, पण ती व्यक्ती तशीच दारातून जाता कामा नये याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू आहेत ज्या चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत. त्यातील सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे मीठ. मीठ हे लक्ष्मीकारक आहे, लक्ष्मी स्वरूप ते समजलं जातं आणि म्हणून या दिवशी मीठ जे आहे तर ते कोणालाही द्यायचं नाही. दुसरी वस्तू म्हणजे धणे. धणे हे धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी देखील आपण या धण्यांची पूजा करत असतो, त्यामुळे या दिवशी आपल्या घरातून धणे जे आहे तर ते कोणालाही द्यायचे नाही. त्याचबरोबर या दिवशी वेलची आणि लवंग हे देखील कोणालाही द्यायचं नाही, कारण ते देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तर ह्या 4 वस्तू ज्या आहेत तर त्या या अंगारकी चतुर्थीला तुम्हाला कोणालाही द्यायच्या नाहीत. यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घरातून काढता पाय घेते आणि घरात गरिबी येते. त्याचबरोबर या दिवशी अशा कोणत्या भाज्या आहेत त्या भाज्यांचं सेवन आपल्याला करायचं नाही. तर त्यामध्ये बघा, वांग्याची भाजी आणि कोबीची भाजी जी आहे तर या 2 भाज्या आपल्याला चुकूनही खायच्या नाही आणि आपल्या घरामध्ये सुद्धा बनवायच्या नाहीत, कारण कोणत्याही शुभतिथीवरती या भाज्यांचं सेवन करू नये असं म्हटलं जातं. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.